मसल स्पाझमसाठी कोणती ट्रीटमेंट घ्यावी? एक लक्षात घ्या, मसल स्पाझम हे साधारण 2 ते 3 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. पहिला जो प्रकार आहे कुठेतरी झटका बसला आणि स्पाझम आलाय. सेकंड स्पाझमचा प्रकार आहे ऑपरेशन झाली आणि त्यानंतर कायमस्वरूपी स्पाझम आहे. तिसरा स्पाझमचा जो प्रकार आहे की झोपेमध्ये मला स्पाझम येतोय. मी झोपायला लागलो आणि कुठेतरी स्पाझम आलाय, कुठेतरी मला पकडल्यासारखं वाटतंय. तर या तिन्ही प्रकारांमध्ये पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्ही छोटी छोटी योगासनं करणं, छोटे छोटे सूर्यनमस्कार करणं आणि त्याचबरोबर अल्ट्रासाऊंड थेरपी, मॅट्रिक्स थेरपी जर घेतली तर नक्कीच तिथला स्पाझम हा कमी होतो. त्याचबरोबर काही पेशंटमध्ये शीर्षासन जर केलं तर हँगिंग शीर्षासन अयंगार पद्धतीने, तर तिथे स्पाझम हा लवकर कमी होतो. त्याचबरोबर जे ऑपरेशन झालेले पेशंट आहे तिथे तुम्हाला काही मॅन्युअल थेरपींचा काही लेप तिथे वापरावे लागतात. बऱ्याच वेळा तिथे बजरंग लेप किंवा दुःख दबाव लेप सारखा लेप जर कंटिन्युअस वापरला तर तिथला स्पाझम हा हळूहळू कमी व्हायला लागतो. त्याचबरोबर गैरिक चूर्ण आणि औदुंबराचा काढा गैरिक चूर्णात मिक्स करून तिथे लावला तर तिथली जी गरविषय झालेली आहेत की ऑपरेशन केल्यामुळे झालेले ऍडव्हर्स इफेक्ट ते सगळे तिथे कमी होतात. काही लोकांना इंजेक्शन्स कमरेमध्ये दिलेले असतात डिलिव्हरीच्या काळात, तिथे त्यांना स्पाझम जाणवतो. मग तिथे काही वेगवेगळे लेप, रक्त काढणं, स्टीम घेणं असे जर प्रकार केले तर तो स्पाझम नक्कीच कमी होतो.